गावात आहोत. व्रताच्या शंकर भेटीला निघत आहात. देवराज, हो देवराज. अरे तू कोण आहेस? प्रथम या नद्याचा आपला साष्टांग दंडवत. पितामहा, मी तुमचाच पुत्र आहे. आपल्या जवळपासून मी उत्पन्न झालो आहे. सांगा पिताश्री, मी आता काय करू? कोठे जाऊ आणि कोठे कसा राहू? हे परमपुरुषा, अरे तुझा वर्ण तर त्या सिंदुरासारखा झाला आहे, म्हणून तुझे नाव सिंदूर असे ठेवतो. ठीक आहे पिताश्री. तथाच तू सिंदुरा, तू ह्या त्रिभुवनात कोठेही जा, तुला कोणापासूनही बळी नाही. तू ज्याला पण आलिंगन देशील तो तात्काळ यमसंधी जाईल. आहे पिताश्री.
या मुनिवर या. आपले स्वागत असो. नारायण नारायण. मुनिवर्य, पिताश्री तर माझ्या इथून पडून गेले, परंतु या त्रिभुवनात माझ्याशी लढण्यास कोण विरोध आहे का? नारायण नारायण. सिंधुरा, तू एवढा उन्मत्त होऊ नकोस. तुझ्या थोडीचा वीर शंभू महादेवच आहे. मुनिवर्य, नारायण नारायण. काय? शंभू महादेव? आता असाच जातो कैलास पर्वत. नारायण आणि मग त्या पर्वताचा पराक्रम. नारायण नारायण. विनाशकाळी विपरीत बुद्धी जगी संसाराचा भार जोडीन वाहिला. जगी संसाराचा भार जोडीन वाहिला. रघुमाईच्या संगती उभा राहिला. रघुमाईच्या संगती उभा राहिला. रघुमाईच्या संगती उभा राहिला. संसाराचा भार जोडीन वाहिला. संसाराचा भार जोडीन वाहिला. रघुमाईच्या संगती उभा राहिला. रघुमाईच्या संगती उभा राहिला. संसाराचा भार जोडीन वाहिला. जगी संसाराचा भार जोडीन वाहिला. रघुमाईच्या संगती उभा राहिला. रघुमाईच्या संगती उभा राहिला. विठ्ठला माय बाबा, विठ्ठला माय बाबा, विठ्ठला माय बाबा, विठ्ठला माय बाबा. जगी संसाराचा भार जोडीन वाहिला. जगी संसाराचा भार जोडीन वाहिला. हीच ती भोलेनाथाची कैलास नगरी. पाहूया इथे तरी आपली इच्छा पूर्ण होते का? परंतु कोणी रूपवंश स्त्री प्रथम विषयाचा वापर करूया, मग त्या पुढे शंकराचे युद्ध. ना
केलास तरी अशी गप्प बसणार नाही. आता असा जातो आणि त्याच्यावर सीधा फोन करतो. दर्शन देईन असे सांगितले होते. त्याप्रमाणे मी तुझा पुत्र म्हणून अवतार घेणार आहे. तरी कोणतेही संकट आले तर तात्काळ माझा धाव कर. येतोच मी. असे निवांत असून काय पाहतात? हे राज्य माझ्या स्वाधीन करा आणि इथून निघून जा. परत जा. नाही तर प्राणात तुझे. विष्णू देवा, मी इथे आलो तो माघारी जाण्यासाठी नाही. तुझ्या खातारावर काय देऊ या सिंहासनावर सत्ता प्रस्थापित करण्यामुळे. तुला ब्रह्मदेवाच्या मनाचा फार दरवाजा आहे म्हणून जास्त उर्मत होऊ नकोस. तुझ्यात जर सामर्थ्य असेल तर होईच नाही. मग वेळ कशाला स्वीकारला नाही. सिंधुरा माझं सेवा करीत आहे. जय गंगा, जय.
या धरणीला कंपावतो. याचा पराक्रम साक्षात आकाशातून अग्निधारा बरसू लागतात. आणि ज्याचे तेज पाहून साक्षात सूर्यनारायणचा असतो. असा हा एक वीर योद्धा दैत्यराज सिंधुरासुर, ज्याच्या सामर्थ्यापुढे ब्रह्मांडातील सर्व देव पाहू सुद्धा या ब्रह्मांडातील सर्व देवांचा काळ सिंधुरा मेंढे पासाठी नाही आलो तुझ्या हिताच्या दोन गोष्टी समजवून आलो नारायण माझ्या हिताच्या नारायण नारायण दत्त सम्राट सुंदरासुरा तू या त्रिभुवना आपले राज्य प्रस्थापित केलेस आपल्या पराक्रमाने देव ऋषी आपापल्या
आपल्या राज्यामध्ये लपून बसले आहेत. परंतु परंतु नारायण 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 परंतु कैलास पर्वतावरील पार्वती पुत्र गजानन आपले हार म्हणत नसून तो आपला वध करणार आहे. काय म्हणे? गजानन माझा वध करणार? आता असा जातो कैलास पर्वत आणि मग तुझ्या गजाननचा पराक्रम. प्रणाम भोलेनाथ. नारायण नारायण माता पार्वती ब्रह्मदेवाच्या वराने तो सिंद्रासूर दैत्य फार उन्मत्त झाला आहे. त्याने देव ऋषी यांचा छळ मांडला आहे आणि तो आता आपणावर चाटून देत आहे. तत्पूर्वी आपण सावध राहावं. नारायण नारायण आपण काही चिंता करू नका. आपण निश्चिंत राहा. नारायण नारायण नारायण. यायला काय भोलेनाथा, हे भोलेनाथा, ते आहे तुझा पुत्र गजानन. भोलेनाथा, मला समजतोस काय? प्रथम दाखव तुझा पुत्र गजानन. काय म्हणे? शरण ये. एक वेळ मरण पत्करेन, परंतु शरण येणार नाही. गजानना, प्रथम तो असा माझ्या समोर आहे आणि कर युद्ध.
भरलेले सिंधुरासूर कितीतरी या भूतलावर आले. जगतदाता जन्मदाता नवे नवे आपला सर्वा गणपती बाप्पांनी त्या सगळ्यांना हरातेवरती पाडलं. असाच्या सिंधुरासुराचा वध एका मुष्टी प्रहारात या सिंधुरासुराला गणरायाने आडवं केलं. हेच तो नाव केलं आणि गणपती बाप्पाचा आणि या त्रिखंडाचा झाला. बोला गणपती बाप्पा.
पंचारती वाळून सारी चरणी होती लीन बाप्पा पहिला तुला रे मान किती आनंदाचा आहे हा क्षण की बाप्पा पहिला तुला रे मान किती आनंदाचा आहे हा क्षण पंचारती वाळून सारे चरणी होती लीन हो दुर्वा पुष्पे हार बाहुनी गाते तुझे गुणगान दुर्वा पुष्पे हार बाहुनी गाते तुझे गुणगान रे सुखाचा घास ज्या कृपेने घेतो यशवंत त्यामुळे खातो सुखाचा घास ज्या कृपेने घेतो यशवंत कलित होऊन छान नाचती कलित होऊन छान हो दुर्वा पुष्पे हार बाहुली गाते तुझे गुणगान दुर्वा पुष्पे हार बाहुली गाते तुझे गुणगान बाप्पा भाग करावरी या गणेश गीतासाठी सन्माननीय भावेश गळपटे यांच्याकडून 501 रुपयाचं भव्य बक्षीस आलंय. मंडळ आभारी आहे. हे गाणं हे सुमधुर गीत हे गणेश गीत पुन्हा एकदा भाव शाहीर सिद्धेश मिस्त्री आणि संत
का सन्माननीय तुषार कानाळ, मंगेश गेले, सूरज गव्हाळी, प्रथमेश गव्हाळी यांकडून यापूर्वी झालेल्या सिंदूर सुधारच्या भूमिकेसाठी 501 रुपयाचे भव्य बक्षीस आले. केदारलिंग नाट्य नमन मंडळ काटवली. आम्ही मनस्वी आभारी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पृथ्वी तळावर विष्णूने घेतलेल्या 10 अवतारांपैकी 8 अवतारांची कृष्णालीला 8 अवतारांची कृष्णालीला सादर करत आहोत. नटखट गवळण या कार्यक्रमातून. उजळून आला प्रभाकर, अंबरातुने गेले पसरली. उजळून आला प्रभाकर, सदा सयानो मांड भरोनी. उचलून घ्या गडोईवर, सदा सयानो माट भरोनी. उचलून घ्या गडोईवर. तुने गिरने पसरली, उजळून आला प्रभाकर. तुने गिरने पसरली, उजळून आला
मथुरे बाजार जायचं असतं मला माहिती आहे का गं? अगं मला तर मुलीच नाही माहित बघ. पण आमच्या वरच्या जी शिला मावशी आहे ना, तिला मथुरेचा रस्ता माहित आहे. तिला हाक मार बघ. मी नाही तूच मारतो. थांबा थांबा. मी त्या वरच्या शिला मावशीला ना, पण तिथे माझं एकदम घट्ट आहे. अगं नातं म्हणते. बरोबर ना? बरोबर मार मग. मावशी, अगे मावशी. काय गं मुली हो? अगं मावशी मथुरे बाजारात चाललोय बघ. अगं यायलाच पाहिजे का? हो यायलाच पाहिजे. बिगी बिगी. अगं माझा घरी छोटासा बाग आहे, त्याला थोडंसं दूध पाजते आणि बिली बिली आल्या. हाक तुम्ही मारिला या म्हाताऱ्या मावशीला, हाक तुम्ही मारिला या म्हाताऱ्या मावशीला. अगे मावशी, आम्ही पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजारात निघालो आहोत बघ. अगं मग अडलंय कुठे? अगे मावशी, मथुरेचा रस्ता आम्हाला माहित नाही, पण तुला मारली बघ. अगं मथुरे बाजारात निघालात खरं. घेतलं काय नेसलं काय सर्व सांगितलं पाहिजे बघ. अगे मावशी, सांगितलंच पाहिजे. अगं हो, मग आपल्या मालाची विक्री कशी होणार? ठीक आहे एकदम. अगं मावशी, मी नक्की नाही घेतलंय पातळ परपरीत दूध. अगं काय पातळ परपरीत दूध? हो. अगं ते का कसं काय? ए मावशी, माझी मैत पाण्यात बसली की पातळ दूध देते आणि चिखलात बसली की परपरीत दूध देते बघ. ऐकलंस का तारा? अगं ह्या मुलीची मग पाण्यात बसली की पातळ दूध देते आणि मग ते चिखलात बसली की परपरीत दूध देते. तिच्या दुधात पाणी येते कोणाला सांगत नाही. बरं तिचं जाऊ दे. तू काय घेतलंस बाजारात जायला? अगं मावशी, आता ह्या मुलीला लाजायला काय झालंय? मी आल्यापासून बिचारा तो लाईटवाला मला बघतोय. तू कशाला लाजतेस? काय घेतलंस ते सांग. मावशी मी बघितलं खवा. काय? मावशी मी बघितलं खवा. ज्याला कोणाला हवा ते तुझ्या काय जिभेला हाड बीक असं चार चौकात सांगतात काय उभे उभे उभ्यावर भाव म्हणते. मग पटकन सांगायचं. असं थांबून कशाला सांगतेस उभे उभे? सर माग. अगं तू काय घेतलंय बाजारात जायला? बाय जरा चौकाशी मोडशील बिडशील. बरं काय घेतलंस बाजारात जायला? मी अगं काय तुझी इथं मम्मी आली मी करतेस? अगं काय घेतलंस ते विचारते. अगं
तिजोरी बरं जा. अगं तू काय घेतलं? सगळं हिचं काहीतरी नवीनच आहे. बरं काय घेतलंस? अगं मावशी मी की नाही घेतलंय. अगं तू काय घेतलंय? अगं मावशी मी की नाही घेतलं तर ही. अगं सावकाश घे बाई नाही नाही तर इथंच पाच बरं जा मग. अगं राधा हे काय कर मग चल बाजारी. हे मावशी तू आम्हाला साऱ्या पोळींना विचारलं पण तू काय घेतलं काय सांगितलं काय बघ. अगं माझ्या म्हातारी मावशीचं काय तरी तू एवढा आग्रह करतेस म्हणून मी सांगते. अगं बाजारात जायला ना अगं रताळी घेतलीत बघ रताळी. काय रताळी घेतली? हो अगे मावशी ती लावण्यास तरी कुठे? अगं मग तू माझी रताळीची बाग बघितलेली अरे नाही? नाही मावशी मेलीस नाही ती रोज माझ्या घरी येतेस ना? येते ना. मग माझ्या भावाला घरी बघायला येतेस नाही की? गं, लावण्यास कुठे ती तरी सांग. बरं जरा अशी पुढे ये. अजून कुठे पुढे? अगं तुला इथून रताळी दिसायची नाही जरा अजून पुढे पुढे ये. पुढे पुढे. हे बघ बांधाच्या या कोपऱ्यापासून बांधाच्या त्या कोपऱ्यापर्यंत सगळी रताळीच आहे. तीच घेऊन चालले बाजारी. मावशी ते जाऊ दे. ही मथुरेची वाट अवघड घाट एक छोटस गाणं गेला गं. अगं मला कुठून येते गाणं? तू हे मी मागणं करते. अगं वाचाडे गाणं म्हणते मागणं करते मला लगे गाणी सगळं काय गाणं करते बरं ऐक. जाऊया मिळून बाजाराला मथुरेच्या या नगराला. जाऊया मिळून बाजाराला मथुरेच्या या नगराला. सुटला वारा या वाटेला सुटला वारा या वाटेला. केला साज सुंदर मिळून जाऊ मथुरेच्या नगराला. केला साज शृंगार मिळून जाऊ मथुरेच्या नगराला. जाऊया मिळून बाजाराला मथुरेच्या या नगराला. जाऊया मिळून बाजाराला मथुरेच्या या नगराला. सुटला वारा या वाटेला केला साज शृंगार मिळून जाऊ मथुरेच्या नगराला. केला साज शृंगार मिळून जाऊ मथुरेच्या नगराला.
साज शृंगार मिळून जाऊ पथुरीच्या नगराला. तीन ताल सप्त पाताळ वरून वाये निरंकार संतांचा झाला संचार धारण केला विष्णूचा 8वा अवतार मला म्हणतात श्रीकृष्ण भगवान बोला पुंडलिका वरदे. 8 बुधवार मथुरेचा बाजार 16 क्षेत्र 360 गोपिका थाटमाट करून मथुरेच्या बाजार चालले. त्यांना पिंपळाच्या फारी अड्डकांची कामगिरी पेंदे व सुदामाला दिली पाहिजे. अरे पेंद्या अरे सुदामा. आलो देवा आलो. प्रणाम असो देव बाप्पा. आम्हाला अचानक बोलवण्याचे कारण तरी कोणते? पेंद्या अरे सुदामा किती दिवस झाले आपण चेंडूबळी हा डाव खेळलो नाही आहोत. चला तर आपण खेळूया. हे काय देव पण खेळतो बोलतो.
तो साप दे बाप्पा. आता आमच्यावर कोणती कामगिरी आहे? पेंद्या अरे सुदामा 16 शस्त्र 360 गोपिका थाटमाट करून मथुरच्या वाटेत चालले त्यांना पिंपळाच्या परी हट्ट करण्याची कामगिरी तुम्हा दोघांना सोबत आहे येतोच मी. ठीक आहे देवा या आपण. मामा आपलं तर नेमाई कामगिरी सांगितलेली आहे. चालेल करायलाच पाहिजे करायलाच पाहिजे. गवळी घाटाला लागते. चल चला चल चल अडवूया अडवूया चल. संपूर्ण कार्यक्रमासाठी तुमचे 1 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. शाहीर ओंकार भडाट आणि सहकारी यांचा 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजता बालगंधर्व नाट्यगृह पुणे येथे कार्यक्रम आहे. रसिकजन हो या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. हॅलो. विहान आणि स्वराघात याचकडून खास गवळणींसाठी 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तसेच अथर्व चंदन धनावडे याचकडून खास गवळणींच्या गाण्यासाठी 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. ते केदारली नाट्य नमन मंडळ काटवली त्यांचे मनस्वी आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सावरुनी वाट चढूया घाट जपुनी या शृंगारी सावरुनी वाट चढूया घाट जपुनी या शृंगारी पुरी लोलग बग करून जाऊया मथुरेच्या बाजारी पुरी लोलग बग करून जाऊया मथुरेच्या बाजारी
मथुरेच्या बाजारी कोणी तो लगबग करून जाऊया मथुरेच्या बाजारी सरला प्रहार झाली दुपार प्रभाकर डोईवर घाई कराग भरून जाई कंसाचा दरबार सरला प्रहार झाली दुपार प्रभाकर डोईवर घाई कराग भरून जाई कंसाचा दरबार सुकुय डोळा कृष्ण सख्याचा फुटिले घागरी सुकुय डोळा कृष्ण सख्याचा फुटिले घागरी पुरीनं लगबग करून जाऊया मथुरेच्या बाजारी पुरीनं लगबग करून जाऊया मथुरेच्या बाजारी मथुरेच्या बाजारी पुरीनं लगबग करून जाऊया मथुरेच्या बाजारी मुलांनी आल्या घाटावर अरे मग गेल्या पण त्याच्या एवढ्या लवकर जाणारच नाही मी काय म्हणतो काय? आता श्रीकृष्ण देवाने कामगिरी होय, गेलेत सांगितली ना. गवळ्यांचं तर खूप आहे आपण आज दोघे होय मग तू थांबवशील ना त्यांना तू थांबव दे थांबव मग तू काय करणार ते पाठवून राहतो. आपल्याला बा जमणार नाही अरे असं कसं का ना तुला जमणार ना मला जमणार करणार तू करणार कोण अरे माझा दोस्त आहे ना इकडे इकडे मग घे त्याला बोलव बोल, अरे तू काय माहितीये काय काय एका पाय माकडा आहे थोडासा कामगिरी करेल काय कोण अरे असल्या कामात तो नाही पटाय तू घे बोलव हा? घे अरे ए वाकड्या नाही पुढे जवळ नाही अरे ए वाकड्या रे वाकड्या अरे ये ये आलो 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 सुदाम्यानं मला हाक मारिला सुदाम्यानं मला हाक मारिला धावत आलो मी जोडीला चुकली गाय माझी आडीला कोट शोधू मी कपिला चुकली गाय माझी आडीला कोट शोधू मी कपिला सुदाम्यानं मला हाक मारिला सुदाम्यानं मला हाक मारिला धावत आले मी जोडीला चुकली गाय माझी आडीला कोट शोधू मी कपिला चुकली गाय माझी आडीला कोट शोधू मी कपिला कपिला शोध करी कदमलो भारी तुझी आरोळी कानी आली शोध करी कदमलो भारी तुझी आरोळी कानी आली कुपनावरून उडी टाकता कुपनावरून उडी टाकता माझ्या रुपला पायाला चुकली गाय माझी आडीला कुठ शोधू मी कपिला चुकली गाय माझी आडीला कुठ शोधू मी कपिला चुकली गाय माझी आडीला कुठ शोधू मी कपिला अरे म्हणजे काय पण एवढी गडबड कशी तुझी अरे गडबड झाली सगळी एवढी गडबड कशाला पण म्हणतोय मी कशाला पण अरे म्हणतोय
म्हणजे कुठं काय केवढी तरी बोलली तुम्हाला काय नाही मेली का हात हवाय हॅलो केवढी तरी बोलली अरे काय झालं माहिती काय झालं अरे तिच्या जरा वाईट करायला बसलो होतो तिच्या म्हणजे कोणाला तिच्या काय करतोस अरे ती अरे काय ऊन लागली माहिती आहे का बायको मग बायको समोर ऊन लागते अरे तिच्या मेली म्हणजे कोणाच्या अरे तिच्या अरे सांग बनून गेली काय कोण अरे माझी कपिला काय तुला कोण म्हटलं बोलवतो थांब असू दे बाहेर कुठं फिरते काय उभी या गाड्या गोड्या असतात लवकर असू दे काय उचल माझी काय तू काय टेन्शन घेऊ नको हा पालतो बघ दाबो काय काम करतो इथले जमली माझ्या पोलग्यात तयार केला नाही एवढाय वलचेचा पोल काय मला एवढा लांब हलवत जाम हलवत हा म्हणजे अरे हलवल म्हणजे माहित नाही तुला आपल्या भाजी असं म्हणतात अरे काय माहिती एवढं कतली काय तयार केला नाही पण तुला मला म्हटलं चालेल का
मग कुठे जातो अरे काय माहिती या गायच्या दिसते पाहत नसतो अजून गायच्या? अरे एक दिवस काय झालं माहितीये अरे गुलाम म्हातारांचा फोन आला मला तुला मास्तरांचा फोन आला अरे म्हातारांचा फोन आला हा म्हटलं बंदेजी पप्पा तुमचा पोरगा शाळेत अभ्यास नाही करीत शाळेत जातो पण अभ्यास नाही करत. अभ्यास नाही करीत मग अरे म्हटलं झालं काय गुलामाला घेतला आता बंद्या बंड्या. म्हटलं शाळेत जातोस म्हातारांचा निलोबाई अभ्यास नाही करीत तुला काय झालं झालं? मास्तर काय म्हणाय बोलले बंड्याला तुमच्या शाळेत घेऊन या बंड्याला शाळेत गेलो हा. एक दिवस काय केलं माहितीये बंड्याला घेतला हा. पहिला शाळेत गेलो पहिल्या शाळेत गेला शाळेत गेलो मास्तरा समोर उभा केला बंड्याला बंड्याला मास्तर समोर उभा केला हा आणि बंड्याला काय म्हटलं माहितीये काय? बंड्या मास्तर काय म्हणतात बघ काय? अभ्यास करीत नाही हा. म्हटलं घरात बघ अभ्यास करतो म्हटलं मास्तरला काय बोललं माहितीये मास्तरांनो तुम्ही एक काम करा बंड्याची माझी परीक्षा घ्या बंड्याची परीक्षा बंड्याची परीक्षा घ्या हा, मग मग काय मास्तर तयार बंड्याला उभा केला हा. मास्तरानं बंड्याला पहिला प्रश्न विचारला पहिला प्रश्न पहिला प्रश्न विचारला काय विचारला बंड्या पहिला प्रश्न बघा हा. बंड्या पाऊस पडून गेल्यावर विजा का चमकतात पाऊस पडून गेल्यावर विजा का चमकतात काय प्रश्न विचारा मात्र पोलग्यान छाती ठोकून सांगितलं छाती ठोकून छाती ठोकून मात्रांनो हा. पाऊस पडून गेल्यावर विजा नाही चमकत वरचे देव आहेत ना ते आपल्या मला बघतात कुठं पाऊस पडलाय विचार म्हणजे काय विचार आहेच मात्र दुसरा प्रश्न घातला परत दुसरा प्रश्न काय काय विचारला विचारलं? बंड्या मला सांग पंधरा फळांची नावं सांग हो, बंड्या काय बोला अरे सोपाय मात्र मी पण खुश बंड्या पण खुश मात्र सोपाय काय सांगितलं आंबा आंबा. चिक्कू पेरू झाले आणि एक डझन केली म्हणजे काय माथ्याला थोडा धाव झाला म्हटलं घरात अभ्यास करतो शाळेत करीत नाही तिथला प्रश्न विचारला बंड्या एवढा विचारलाय बोले तुझा जन्म केव्हा झाला बंड्या काय बोला बंड्या मला बुधवारी झाला बंड्या मास्तराला काय विचारलं म्हणजे उलटा प्रश्न मास्तराला उलटा विचारला विचारला? मास्तरानो तुमचा जन्म केव्हा झाला सांगा मास्तर काय बोलले मास्तर बोललेला आहे वारी झाला बरोबर आहे पण का म्हणाला काय बोला मास्तरानं खोटं बोलू नका रविवारी जन्म होत नाही रविवारी जन्म होत नाही खोटं बोलू नका अरे रविवारी सुट्टी आहे ते मास्तर काय पडला असेल तिला काय म्हणजे काय पडले मास्तराला काय करायला माहिती आहे मला वाईट धरून बोलवला हा कागदावर सही केला आणि म्हणतो तुमचा पोरगा लय विचारलाय मी आपले जावा मी आपलं बघतो बोले मी काय म्हणतोय काय? तुमची परीक्षा घ्यायची म्हटलं मला कशासाठी बोलवलं मला कशासाठी इथं ते पण श्रीकृष्ण देवाने सांगितलेले आहे कसली 16 कटली नव कुसळी हा तेच 16 360 गोपिका तिचे थाट गुपिका हा काय करू थाट माट करून थाट मात करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत आणि त्यांच्याकडून दही दूध ताक लोणी सर्व घ्यायचं आपण खाटू हा आता मग आपण बोल नका मी एकट्या खाणार एकट्याच का तू? एक काम कर काय त्या घरी देऊ मातून घेऊन चाललेत ना हा. त्या गवळणी कुठं आहे अजून तू पाहिलेच नाही अरे तुला माहिती आलो ठीक आहे चल गवळणी मला बघली आधी तर खुल्ली कामगिरी करत ठीक आहे. मग नाचत जाऊया की चालत जाऊया? नाचत जाऊया काय झालं रे आता माझा जीव गेला त्याचा काय तुझा जीव कशाचा बातम्या लावतो ठेपा मग? अंधा हात गेला आमच्याकडे असंच लावता मी काय म्हणतो परत ठेपा लावू नका तुम्हाला सांगतोय हा. इकडे ये जरा. काय बोलले
नाही दाखवले तू गवळणी बघायला गेला होता मला दही बघितलं काय मात बघितलं काय पण सगळ्या गवळणी पांढऱ्या पांढऱ्या कुठून आहेत आहे तो बघ सगळ्या पांढऱ्या पांढऱ्या हे कुठं आहेत पांढऱ्या कशा काय अरे दही ताक तूप लोणी हा. खातात त्या म्हणून मेलो तुम्ही काय बोलता का दाव मेलो दही तू काल म्हणून त्या पांढऱ्या उद्या मला तुम्ही खाता वा गुरु कोण लागतो नाच बोल लागतो काय झाले वाय मी सांगतोय सगळ्या गवळणी पांढऱ्या कुठं आहे दही दूध खाऊन बाहेर पांढऱ्या पण मी काय म्हणतोय या गवळणी म्हणजे ना पांढरी फतफतीत आहे पण धोतली आहे हाय शपथ मी एकटा बघ हाय ना हो? मी एकटा हाय ना बघ असली आहे मावशी आहे काय त्याला नादा लागू नको वा अरे अबे कोणीची मावशी घाबरतो काय अरे तुला माझी मिची पडली ना तिला पण पिरून टाकी ठीक आहे काय म्हणते काय करते काय करू सांग मावशी बरोबर अरे घाबरतो काय काय दिले चेन दबाक चेन दबाक मध्ये नाही चेन दबाक धंदा म्हणजे 4 कंटेनर आहेत 4 कंटेनर आहे 5 आणि 1 दमदम आहे ना मी खोटा बोलत नाही आहे ना काय बोलू मावशी बोलत हे मावशी असं बोलतात खाली खाली मावशी या 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 ग माझ्या बंड्याला आतमध्ये घ्या अरे हाबू हा काय इकडे अरे पंजे हाबू हे तुझा माहिती मावशी करत आहे काय जरा खाली ओके मावशी अरे काय करणार रे मेल्या उंदरा बोलली तुला मावशी उंदरासारखाच दिसतोय हे मावशी नाक बघ हलवलं सगळं मावशी तो सांगून ठेवा हा येवलूचा उंदीर आहे ना काय रे मेल्या त्याचा अजून एवढंच उंदीर आहे मावशी बोलत सांगतोय तो सांगून देव अरे काय झालं हा येवलूचा उंदीर येवल्या मत्या पत्याला मेल्या तो भाग मारी पूर्ण बाहेर पडलं काय काय माहितीये मावशी लय टाकलेली आहे काय करू मावशी आहे म्हणून सांगतोय हा आता थोडं खाली घ्या अजून खाली नाही अजून साप खाली मावशी अरे आता काय झालं मावशी मी काय म्हणतोय अरे काय ते पटकन सांग आम्हाला बाजारात जायला उशीर होतोय होय काय मावशी मी काय म्हणतोय तू एवढी सुंदर आहेस हा तुझं नाव काय तरी सांग मला अरे मेल्या माझं नाव होय हा. पण तुला काय करायचंय तुझ्या काय पोटात दुखणार आहे मेल्या, तुला काय करायचंय विचारते अगं मावशी ओंकार पड्याळ सागर परशुराम विजय चाचे साईराज शिंदे हे सर्वजण मावशीवरती खुश झालेले दिसत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ओंकार पड्याळ यांचं मावशीनं सुंदर असं नाव घ्यावं ओमकार हे मावशी नाव चांगलं घे का ओंकार पर्याय शाहीला आहे चांगलं घे बरं नाव चांगलं घेतली तर अण्णा काय पड्या सोन्याचा घडायला देती बरं ऐका ओमकार खणखण कुदळ मनमण माती खडखड कुदळ मनमण माती मना मातीच्या उभारल्या भिंती सितारले काम सासूबाईंच्या पोटी जलमले राम राम नाही घेतलं नाव नाही घेतलं 32 पानं 32 सुपाऱ्या 32 पानांना लावला चुना पायात पायजण नाचू कशी गळ्यात इंतर वाकू कशी तोंडात विडा बोलू कशी लेख गुरुवांची सून कलकट्ट्याची ने अस्तुरी ओंकार रावांची
तसेच सान्वी अमोल गुगाव व विहा विशाल गुगाव यांच्याकडून खास गवळणींसाठी 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. ते केदारलिंग नाट्य नमन मंडळ काटवली त्यांचे मनस्वी आभार आहोत. धन्यवाद. अरे सांग पटकन. तुझं नाव काय सांगितलं नाही. बरं आहे. हा. माझं नाव ना? होय तुझंच. अरे माझं नाव श्रीवल्ली. अरे तुझं मग मावशीचं नाव मला ऐकत नाही. अगं मावशीचं नाव चिवल्ली. काय झालं? अरे चिवल्ली ना. हा? श्रीवल्ली. हा, श्रीवल्ली ना ती. श्रीवल्ली. तुझं काय कान गेलं होतं मगाशी? अरे होय ना? बरं माझ्या नावाचं जाऊ दे. हा. तुझं नाव काय ते सांग पाहू. म्हणजे तू अजून मला ओळखलंच नाही. अजून काय ओळखलं नाही तुला? मला मावशी नाही ओळखलं. हा काय उंदीर आहे काय? हे मावशी तू मला अजून ओळखलंच नाही. अरे नाही सांगितलं ना. अगं मावशी मगाचपासून तिकडनं आलो येवला नातच. हा? मग काय झालं? एवढ्या खाली वापट्या खाली लावले बेलला लावणार खाली वापट्या. त्याच्या वापट्या सुकून घालायला आले. काय काय म्हणलीस? वापट्या चुकून घरायला लागले. मावशी वापट्या चुकल्यात नाही. अगं हलताय. कशासाठी बोलवलं ते सांग आधी. हा बद्दल सांगतोय. इथं तुला बोलवलंय. मावशी हा. तू आलेली कुठून? हा. जायची कुठं? अरे आम्ही आलेल्या गोकुलातून जायच्या मथुरेला. अजिबात जाऊ नकोस. का? मथुरेचा फलफली झालाय. बरं आम्ही दुसऱ्या वाटेने जाऊ. तिकडं बेल घातले. आता कुठून आला? बरं मग आम्ही तिसऱ्या वाटेने जाऊ. तिकडं वय घातले. अरे पण मेले आमची वाट अडवणारा तू आहेस तरी कोण? तू मला ओळखला नाही. म्हणजे तिला दाखवू काय बोलत? मावशी अजून मला ओळखलं नाही. अगं मी तो. अरे पण कोण? अगं मावशी मी तो. अरे पण कोण? पुचकाराज. पुचकार. त्याला पुचका. पुष्पराज. मग त्याला पुचका काय म्हणतो? बरं, मला इथे कशासाठी बोलवलंय? मावशी मी तर सांगतोय आम्ही कुठल्या देवाच्या शंकीचे चौक आले आहोत. अरे पण तुझ्याकडे काही कायदा वगैरे आहे का? हाय मावशी काय हाय? कायदा सांग की पटकन. ऐक तर. बंद केली ही तुमची वाट ठेवून डोशीचे माट पेट्या सुद्धा मला जाऊ नका मथुरेच्या बाजाराला जाऊ नका
बसवतो गो, बसव. मावशे कुठे गेली? आलं अगे मावशी, निलेश भुरके व अनिल पाले, निलेश भुरके व अनिल पाले यांकडून खास मावशीसाठी 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं निलेश यांचं नाव घ्यावं. निलेश. मावशे हा. चांगली की का? निलेश. बरं तू इकडे. ऐकला आहे बरोबर. हा, बरं का? निलेश चाले. काय? हा, काय? याला असं नाही का? चालेल का? काय चुकी सांगतो? हा? पाले. हा. ओके, ठीक आहे. चांगलं गेलं. का? निलेश पाले. बरं. नाहीतर काय? तेथील अंड्याची चाली. बरं ऐक. निलेश पाले. बरं निलेश. हा? घुरके. भुरके. भुरके. बरं. मावशे. त्याला पाले म्हणतोय. बरं. केला होता गाजराचा हलवा. गाजर टाकलं होतं त्यात किसून. हे मावशे काय? काय बोललीस? काय? केला होता दादा झालो. हा. का पपईचा नव्हता? निलेशरावांना गाजराचा आवडला म्हणून मी गाजराचा केला. बरं तुला पपईचा आवडतो? बरं ये इकडे. अगं मावशी पपईचा केला ना. हा. त्याला मिक्सर लाव ना. बरं तुला गाण करूनच देते ये. ये. ऐकलं आहे मावशी. नको नको इकडे. बरं निलेश. बरं वळीचा उजू आहे ना. हा, डाव्यातून मारता येते. बरं ये. बरं निलेश. नेल्याला पपईचा आवडतो. पपईचा घेते. केला होता पपईचा हलवा. पपई टाकलं होतं त्यात किसून. केला होता पपईचा हलवा. पपई टाकलं होतं त्यात किसून. ओ निलेशराव, हे नमन झालं ना की घेऊन चला मला तुमच्या बाईकवर बस. अजिबात नाही. अजिबात नको. ते निलेश दादा माझा निरोप आहे. माझा निरोप. माझा निरोप आहे मावशे. रामू. आलं अगे मावशी, सुलभाताई थांबतो. सुलभाताई मेस्त्री यांकडून खास मावशीसाठी 201 रुपयाचं बक्षीस आहे. मावशीनं सुलभाताई यांचं सुंदर असं नाव घ्यावं. सुलभाताई. शंकराच्या पिंडीवर भेल घालते वाकून. शंकराच्या पिंडीवर भेल घालते वाकून. सुलभाताईंचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून. सांगतोय निलेश दादा कुठं आहे? तू पहिले लांब लांब. मला त्याच्याजवळ निरोप आहे. काय ते सांग पटकन. लांबला सांगितलं नव्हते. निलेश दादा कुठं आहे? कुठं आहे? निलेश दादा. हा? तुम्हाला सांगतो. काय बोलली? काय बोलली? कार्यक्रम संपल्यावर काही बायको बसून द्या. अजिबात नेऊ का तुमचा ताई येवला ही येवली. बोलली आणली बाई ना. तिकीट बघ. झाली. बसवायचं पण आहे. बसवायचं आहे. अरे बापरे, ह्याला बसवायचं आहे. तर ठीक आहे. काय बोलतो? होय. अरे बापरे, होय. हे लाईनच. इकडे. अरे काय झालं? सगळ्या पोली तुझ्या आहेत ना सुंदर आहेत. पण मला जरा ओळख करून दे. सगळ्या पोलीची जरा नीट ओळख करून दे. काय झालं माहिती आहे? काय झालं? अगं, आलं अगे मावशी, जयवंती कदम हीच कडून खास मावशीसाठी 251 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं अमोल भाताडे यांचं नाव घ्यावं. पूर्ण नाव घ्यावं. अमोल भाताडे. अमोल दादा भाताडे. नमस्कार. बरं. आ चांगलं घेते. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा. अमोल दादाचं नाव घ्यायला हुकाना कशाला हवा? कामगिरी झाली. फक्त यांना बसवायचं. हे मावचे. हे अरे आता काय झालं? मावचे
मी काय म्हणतोय बघ, अरे काय ते सांग पटकन. आमच्या कायद्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना बदलं पाहिजे. अगं पोरीनो, ह्याच्या कायद्याकडे बसा, आपण थोडे दमले म्हणून बसूया. काय द्या ना. अगं पोरीनो, हा मोहन मुरलीवाला भुलवी जगाला मोहन मुरलीवाला भुलवी जगाला या गोकुळाला नंद घरी वाढलो मी श्री नंदला गोळिया वाढलो मी श्री नंदला मोहन मुरलीवाला मी गुलाबी जगाला मोहन मुरलीवाला मी गुलाबी जगाला या गोकुळाला नंदा घरी वाढलो मी श्रीनंदला गोकुळिया वाढलो मी श्रीनंदला नंदा घरी वाढलो मी श्रीनंदला गोकुळिया वाढलो मी श्रीनंदला पेंदावर सुद्धा मला दिली कामगिरी अजून अधुरी देते. चला आपणच पूर्ण करावी. गवळणी, तुम्ही आल्या कुठून आणि जाणार कुठे? आम्ही आलेल्या गोकुळातून आणि जाणार मथुरेला. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. आपल्याला म्हणतात तरी कोण? आम्हाला म्हणतात श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मराठे कशी असतात? बाई पद्म, मेंदी हिरा, वत्सकी तुरा, कटेवरी हात, विठ्ठल विठ्ठल करत असतात. ते राजे कलियुग आहे. कलियुगामध्ये देवांना अनेक रूपे धारण करावी लागतात. देवा, तुझे जन्म कुणा सांगा. माहित तर माझी जन्मकुना. ऐक राधिके तुला सांगितो माझ्या जन्मकुना. ऐक राधिके तुला सांगितो माझ्या जन्मकुना. जन्म माझा साधा बंदी शाळेला. जन्म माझा साधा बंदी शाळेला.
केशव गुगाव निवदे गुगावाडी, भालचंद्र गुगाव निवदे गुगावाडी यांकडून खास कृष्णाच्या भूमिकेसाठी 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तसेच निलेश